आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते बीडमधून। बीडमध्ये एका वादानं आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय, कारण कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या घरासमोर एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत झालेल्या वादाच्या निषेधार्थ पोलीस बॉयज संघटना आक्रमक झाली आहे। दिपके यांनी माफी मागावी, अन्यथा हात उपसले जातील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला होता। मात्र आता रिपब्लिकन सेनेनं या इशाऱ्याला थेट आव्हान दिलंय। रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह पोलीस बॉयजच्या पदाधिकाऱ्यांनी दिपकेंची माफी मागावी, अन्यथा हात उपसण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय जागेवर राहणार नाहीत असा आक्रमक इशारा दिलाय। त्यामुळे दिपकेंच्या वादावरनं पोलीस बॉयज विरुद्ध रिपब्लिकन सेना हे दोघे आमने सामने आले। काही दिवसांपूर्वीच हा वाद झालेला होता। पोलिसांसोबत दिपकेंचा झालेला हा वाद आणि त्यानंतर पोलीस बॉयज संघटना आक्रमक झालेली आहे। तर दुसरीकडे रिपब्लिकन सेना सुद्धा अर्थातच आक्रमक झाली आहे। यानंतर आता आपण बघतोय दिपकेने अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते आणि आक्षेप घेतला होता। मी कोणाला भेटायचं कोणाला नाही हे तुम्ही ठरवणार नाही असं म्हणत तुम्हाला मी पहिल्यांदा इथे बघतोय असं त्यांनी एका पीएसआयला म्हटलेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। याच्यामध्ये लोकशाहीनी जो सुरक्षेसाठी उभा राहतो त्याचा सन्मानच केला पाहिजे। हे बाबासाहेबांची शिकवण आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे। जर ह्यांना जर त्याच्यामध्ये अहम भावना येऊन पोलीस काय चिल्लरे चल दिल्लीच्या पोलीसवाल्याला मारलं आम्ही, हे काय इथं चालणार नाही। हे महाराष्ट्र पोलीस आहे आणि महाराष्ट्र पोलीस संघटना त्यांच्या पाठीशी। त्यांना इशाराच्या ऐवजी आत्ताच मला त्यांच्या कार्यकर्त्याचा फोन आला, तुम्ही धमकी द्यायला लागले मला, पण त्याला मी सोजवळ भाषेने सांगितलं, त्यांनी फोन कट केला, नाव नाही सांगितलं। मी त्याला हे सांगतो की तुम्ही ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपमान केला त्याचा पाय धरून माफी मागा, बघा परत देशातील जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही। अन्यथा आम्ही तुमच्या घराकडे येणार नाही, कारण आम्ही तसे दोघे नाही। लोकशाहीच्या मार्गाने आम्ही तुम्हाला रस्त्यावर त्याचं नक्कीच उत्तर देऊ। या प्रसंगी एवढंच सांगतो मी की त्या पोलीस बॉयज संघटनेने अभिजित दिपके यांची लवकरात लवकर माफी मागावी। त्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्याविषयी आंदोलन उभा केलेले अभिजित दिपके यांनी, त्यामुळे त्यांचा आदर करणंच कामाचं आहे। यांनी देशातल्या विद्यार्थ्यांविषयी आंदोलन उभा केले आणि त्या अभिजित दिपकेंना जर हे एकेरी बोलत असले, त्यांचा हात उपसून काढण्याची भाषा करत असले, त्यांचे पाय सुद्धा नीट राहतील करण्याची गॅरंटी नाही।